आज लय कंटाळा आलाय भाऊ. जय शिवराय भावांनो. आज बोलूया तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असलेल्या आळसाबद्दल. सकाळी सहज बहिणीला फोन केला, म्हणलं जिमचं स्टेटस काय, तर ती म्हणली की आज माझा मूड नाही, आज लय कंटाळा आलाय, आज विकेंड आहे, जिमला कोण जाणार आज. तेव्हा मला कळलं की मी जिमचे वर्कआउट सांगतोय, हे डाएट सांगतोय, ते सांगतोय, पण महत्वाची गोष्ट लोक घरामधनं निघायला तयार नाहीत. सुरुवातीला पहिली पायरीच लोक उचलायला तयार नाही, तिथंच आळशीपणा दाखवतात. लहानपणी ऐकले की आळस हा माझा शत्रू आहे. आज तुम्ही केलेला आळस हा तुमचं पुढं भविष्य खराब करणार आहे. आपण एक दिवस म्हणतो की मला आज मूड नाही, आज कंटाळा नाही, मी हे करणार नाही, पण भावना ह्याची आपल्याला सवय लागते आणि हेच पुढे कंटिन्यू रिपीटेडली होणार. त्यामुळे आपण ठरवलेलं टार्गेट कधी आपण अचीव्ह करू शकतो. आळस ही आपल्या मनामधली एक भावना आहे जी तुमचा कॉन्फिडन्स कमी करते. जोपर्यंत तुम्ही आपल्या आळसावर नियंत्रण मिळवत नाही ना भावना, तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये असलेलं पूर्ण पोटेन्शियल चेक नाही करू शकत. हे फक्त जिम साठी नाही, तर आपण ज्या बाकीचे आपले जे गोल सेट केले असतात त्याच्यामध्ये पण आळस येत असतो. तर उठा भावांनो, किती पण आळस होऊ द्या, तुम्ही जे ठरवलेले गोल्स आहेत त्यासाठी तुम्हाला उठायलाच लागणार आहे. मेहनत करत राहा भावांनो. भेटूया उद्या. जय श्रीराम.